नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यार. आज दुसरा दिवस आहे. 5 दिवसाचा वेबिनार आहे. एक दिवस संपला, आता फक्त काम करायला 4 दिवस बाकी आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, तर बघा, आजचा दिवस खूप छान आहे. आज तुम्हाला काय शिकायचं आहे, रेकी काय असतं डीप मध्ये बघूया. रेकीचा इतिहास, त्याचे 5 प्रिन्सिपल आणि सर्वात शेवटी एकदम सुंदर 5 लाईफ मेडिटेशन तुमचं घेणार आहे. खूप छान अनुभव आहे. नंतर आत्ता नसेल, थोड्या वेळाने हेडफोन आणले तरीही चालणार आहे. ओके, चला. काल पहिला दिवस होता, मी तुम्हाला विचारलं नाही कोण कुठून काय. परत थोडेसे बोटा बामा करा. चला, मी नाशिक वरून आहे. तुम्ही कुठून आहे, फक्त शहराचं नाव सांगा बरं. कुठून जॉईन झालेत सांगा बरं, आपल्याला एक कळेल ग्रुपमध्ये लोक कुठून कुठून आहे. सांगा, फक्त शहराचं नाव टाका. नगर, पुणे, अहिल्यानगर, ओके, नांदेड, ओके, अ, ओके, विलास, जळगाव, कल्याण, पुणे, ओके, मुंबई, पुणे, बारामती, ओके, अमरावती, चला, दीपानगर, ओके, भुसावळ, ओके, नसेम सर, सोनाली, पांचल, मुंबई, ओके, नागपूर, गोवा, ओके, गोव्यावरून पण आहे. वेलकम. कल्पना जीवनचे सॉरी, पुणे, ओके. चला, बऱ्याच ठिकाणी. चला, थँक्यू. ओके, संत गजानन महाराज नगरी शेगाव, ओके सर. जय जय मॅम, ठीक आहे. पुणे, ठाणे, मुंबई, ओके. चला, सगळ्या महाराष्ट्रातूनच लोक आहे. हा, चला, एक आयडिया येऊन जाते सगळी लोक कुठून आहेत ते. चला, चला, आता मी काल तुम्हाला काय सांगितलं की एक आपल्याला काय करायचं आहे, शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे. जीवनामध्ये काय पाहिजे आपल्याला, कसलं बी पेरायचं आहे, पॉझिटिव्हिटीचं, नात्यांमध्ये प्रेमाचं, शरीरात आरोग्याचं. तर काल एक्झाम्पल सांगितलं. बघू द्या बरं मला अजून किती लोक बसले आहेत, किती जणांचे व्हिडिओ बंद आहेत. काल व्हिडिओ ऑन करायला लावला, 2 मिनिटं, किती मस्त दिसत होते. चला, सुधा मॅम, मीनाक्षी, व्हेरी नाईस, विलास सर, थँक्यू. नसीम बागुल, सुजाता माने, रश्मी मोरे, सगळ्यांचे नावं नाही घेत बसणार, प्लीज व्हिडिओ ऑन करा. ओके, मग मला कंटाळा येतो शिकवायला. आजचा दिवस खूप महत्वाचा. ओके, रोजच असतो. चला, आपण शिकवायला घेऊया. ओके, बघा, काही लोकांना ना थोडं लेट जॉईन केलं आहे. काल कोणाला जॉईन करायला नाही जमलं, आज त्यांचा फर्स्ट डे आहे. तरी पण 5 मिनिटात फक्त आपण रिकॅप करूया काल काय काय शिकलो आणि लगेच शिकवायला घेऊया. ओके, 5 मिनिटात, 5 मिनिटं फक्त रिकॅप करूया आणि मग आपल्या ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करूया. ओके, तर बघा, रिकी कोणी शिकायला पाहिजे, तर जसं मी काल सांगितलं, ज्यांना सतत चिंता, भीती, एन्झायटी आहे, स्वतःला विसरले आहे, दुसऱ्यांसाठी जगत आहे, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, जे लोक वारंवार नकारात्मक लोक ठिकाण प्रसंग ओढून घेतात, आर्थिक अडचणीवाले, रिलेशनशिप इश्यू वाले, जे स्पिरिच्युअल सीकर्स आहे त्यांच्यासाठी छान आहे, आणि जे दुसऱ्यांना मदत करायची इच्छा देखील बाळगते. सिलेबस बघितला होता, आता तुम्ही असणार सिलेबस तुम्हाला कळून जाणार आहे. काल सांगितलं होतं, नेहमी रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीवर स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे. कधीही स्वतःवर जास्त वर्क करायचंय. ओके, थोडस सेल्फिश बनायचं आहे. कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग कसं करायचं ते आपण शिकलो. हे काय असतं, तर आपण ऍफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन ह्या टेक्निक्स बघितल्या होत्या. ओके, महत्वाचं काय होतं बघा, सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी ऍफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. मेडिटेशन तुम्हाला मी लास्ट डे ला देणार आहे 7 चक्राचं. तर आपण काल ऍफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन बघितलं की जसं आपण ऍफर्मेशन देतो, जे वाक्य सजीव लोकांना किंवा निर्जीव वस्तूंना बोलतो, गोष्टी त्याप्रमाणेच घडत असतात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ऍफर्मेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे दोन दिले होते पीडीएफ. अजूनही ज्यांना हे पीडीएफ नसतील भेटले, मेसेज करा, ग्रुप ऍडमिन मध्ये नंबर आहे, त्या नंबरवर सांगा सर पीडीएफ नाही भेटले अफर्मेशनचे, पाठवून देईल. काल मी बऱ्याच लोकांना सेंड केले, तुम्हाला नसेल भेटले पाठवून. ओके, ह्या पद्धतीने अफर्मेशन तुम्हाला ठिकठिकाणी घरात लावू शकता. ओके, ओके, व्हिज्युअलायझेशन सांगितलं. चांगली कल्पना करा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. ओके, चला, आता आपण शिकणार आहे रेकी. चला, शिकायला घेऊया. लक्ष द्या सर्वांनी. रेकी काय आहे काय नाही, तर बघा, रेकी, अगोदर एक मेसेज वाचून घेतो, एक दोन, नाहीतर चला शहरांचीच नाव. चला,
बघा, रेकी म्हणजे काय? आता रेकी हा एक जपानी शब्द आहे. रे आणि की. आता रेचा अर्थ काय होतो? सर्वव्यापी, म्हणजे युनिव्हर्सल, जे सगळीकडे आहे. आणि की म्हणजे जीवनी शक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. म्हणजे कसं माहितीये का, तुम्ही पुढे जाऊन असा परका शब्द नका समजू की रेकी रेकी बोलत आहे आपण, काही वेगळं तर नाही वाटत आहे, तसं नाही. रे म्हणजे युनिव्हर्सल. जसं जसं की बघा तुम्ही, मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. एक प्राण ऊर्जा सगळीकडे आहे. आपण श्वास घेतो, श्वास घेतो म्हणून आपण जीवन येते, प्राण ऊर्जा आहे. जसा सूर्याचा प्रकाश सगळीकडे आहे, तसंच ही एक युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे, दिव्य उपचारक शक्ती आहे. ब्रह्मांडात सगळीकडे ती उपलब्ध असते. ओके, फक्त त्याला आपल्याला इन्व्होक करायला लागतं, ते आपण सेशन मध्ये बघणार आहे. रेकी काय नाही आहे, रेकी कुठलाही धर्म, पंथ नाही, किंवा रेकीचा कुठलाही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. जसं काल सांगितलं, आपण याला एक व्हाईट मॅजिक बोलू शकतो, पण ब्लॅक मॅजिक ते वर्क करत नाही. ओके. आणि कुठल्याही जातीचे असाल, धर्माचे असाल, काहीही फरक पडत नाही. ओके, ती युनिव्हर्सल आहे. प्राण ऊर्जा कधी भेदभाव करत नाही, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, काहीच नाही आहे. त्या पद्धतीने युनिव्हर्सल हे एनर्जी आहे. रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते. तरीही मी शक्यतो 16-17 वर्षाच्या पुढच्या मुलांना अटेंडमेंट देऊ शकतो, कारण त्यांचे चक्र थोडेसे डेव्हलप झालेले असतात. ते 7 चक्र आपण उद्या शिकणारच आहे. एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. म्हणजे तुम्ही एकदा माझ्याकडून उद्या शक्तिपात घेतला, तुम्हाला परत कुणाकडून घ्यायची गरज नाही. एकदा अटेंडमेंट बस होतं लाईफ टाईम साठी. ओके, ह्या पद्धतीने म्हणजे एकदा शिकले की तुमच्या बरोबर या ऊर्जा तुमच्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. ओके, चला. आता बघा, रेकी शिकण्याचे फायदे काय आहे? रेकी ही एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही. त्यामुळे अत्यंत सरळ व प्राकृतिक उपचार पद्धती आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त रेकीला कॉल कसा करायचा उद्या शिकवेल, उद्या अटेंडमेंट होईल. मग जिथे दुखत आहे त्या व्यक्तीच्या किंवा तुमच्या इथे फक्त त्याचा हात जरी ठेवला, तरीही तुम्ही स्वतःला आणि इतरांना हील करू शकत आहे. ओके, तुमच्या हातांशिवाय कुठल्याची गरज नाही. रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव आणि स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. एकदा अटेंडमेंट झालं, 60 चक्र ओरामध्ये छान वर्क केली, तर बघा रेकी खूप छान तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये वर्क करते, फ्लो करते. रेकी प्रत्येक व्यक्तीवर रेकी ही प्रत्येक व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर प्रभाव टाकते आणि उपचार घेणाऱ्याच्या व्यक्तीच्या गरजेनुसार रेकी प्रभावित होत असते. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन समजेल, तुम्ही एखाद्याची हिलिंग केली, तुम्हाला समजणार नाही आता किती वेळ इथे हात ठेवू, किती वेळ पाहिजे, तर तुमच्या हातातून अशा ऊर्जा वाहणार आहेत. आणि जेव्हा तुमच्या हातातून ते एनर्जी फ्लो तुम्हाला समजून जाईल, आता एनर्जी हातातून निघत नाहीये, त्यावेळेस थांबायचं आहे. आणि ते रेकी डिसाईड करते समोरच्याला किती वेळ तुम्हाला हिलिंग द्यायची आहे. खूप मॅजिकल एक्सपिरियन्स येणार आहे. ओके, रेकी ही मेंदूच्या अल्फा आणि थीटा तरंगलहरीवर प्रभाव टाकते. तर संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते आणि शरीराच्या नर्वस सिस्टीमला सक्रिय करते आणि एकंदरीत आपल्या ओराला कसं प्रोटेक्टेड ठेवते. आपण 60 चक्र ओरा उद्या शिकणारच आहे. ओके, चला. आता बघा, आता तुम्ही शिकणारच आहे. मे बी काही लोक याच्यामध्ये खूप पुढे जातात, खूप इंटरेस्ट घेतात. तर याचा थोडासा इतिहास माहिती पाहिजे आपल्याला. तुमचं अटेंडमेंट होणार आहे उद्या, तुम्हाला माहिती पाहिजे जे शिकत आहे त्याचा इतिहास काय आहे. ओके, तर बघा, हे 3 व्यक्ती आहेत. हे आहेत डॉक्टर मिका उसुई. यांच्याबद्दल आपण फक्त हिस्ट्री सांगायला 5-10 मिनिट लागतील. काही लोकांना इतिहास विषय आवडत नाही, तरी पण समजून घ्या, खूप सुंदर आहे. नाहीतर मग तुम्हाला एवढं त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही पुढे जाऊन. रेकी कुणाला द्यायला गेला, थोडासा इतिहास माहिती पाहिजे आपल्याला. तर बघा, मी तुम्हाला काय करणार आहे, शेवटच्या दिवशी खूप नोट्स भेटणार आहे, खूप सगळ्या नोट्स भेटणार आहे. तर एक ना, एक PDF आहे, हे तुम्हाला मी शेवटच्या दिवशी देईल. त्याच्यामध्ये खूप डीप मध्ये आहे रेकीचा इतिहास वगैरे, तरी थोडं थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, हे डॉक्टर मिका उसुई कोण होते, काय होते. ओके, चला परत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण याच्यामध्ये घेऊया, नंतर त्याच्यात सांगतो. बघा, डॉक्टर मिका उसुई आहेत. चला अगोदर 30 PPT दाखवतो, यांच्याबद्दल मी बोलत आहे, डॉक्टर मिका उसुई. नंतर परत याच्यावर येऊया आपण, नाही तर तुम्हाला
हे समजणार नाही. हा, थोडासा इतिहास आहे, 5 मिनिट लागतील. बघा, थोडा इंटरेस्ट घ्या, तुमच्यासाठी छानच असणार. ओके, बघा, 1800 सदी के मध्य में जापान के शहर में डॉक्टर मिकाओ उसे का जन्म हुआ था। डॉक्टर उसे बचपन से ही आध्यात्मिक प्रवृत्ति के थे। इसी कारण आगे चलकर वो एक आध्यात्मिक शिक्षक के रूप में जापान के शहर में क्रिश्चियन कॉलेज में प्रिंसिपल के पद पर रहकर बाइबल पढ़ाया करते थे। एक दिन क्लास में पढ़ाते समय म्हणजे काय झालं, एक ते जेव्हा शिकवत होते एकदा क्लासमध्ये, तेव्हा काही मुलांनी त्यांना प्रश्न केला की बघा, जुन्या जमान्यामध्ये येशू ख्रिस्त होते, असा हात ठेवून कुणाची हिलिंग करायचे, किंवा काही बौद्धिस्ट मॉन्क होते, असे बरेचसे लीडर्स होते, स्पिरिच्युअल लीडर्स. ते काय करायचे, फक्त स्पर्श विद्येने कुणाचेही उपचार करायचे, स्पर्श विद्या ज्याला आपण म्हणतो. आणि मग त्या मुलांनी त्यांना विचारलं, सर, आत्ताच्या जमान्यामध्ये पण असं शक्य आहे का? तर डॉक्टर हुसेन ने कहा, बिलकुल ये हो. मग त्यांना विचारलं की असं ह्या जमान्यामध्ये पण शक्य आहे का, आपण असं कुणाला करू शकतो का? मग हा प्रश्न त्यांच्या मनाला खूप लागला, आणि मग त्यांनी काय केलं बघा, डॉक्टर इस प्रश्न से सहमत होकर डॉक्टर हुसैन ने अगले ही दिन प्रिंसिपल के पद से इस्तीफा दे दिया, क्योंकि उनके पास इसका कोई जवाब नहीं था। इस प्रश्न से विचलित होकर डॉक्टर उसुई अनजान यात्रा पर निकल गए। इस वर्ष चिकित्सा को खोजना ही उनके जीवन का ध्येय बन गया। ते बोलले, मी काही करेल आणि ही विद्या परत शोधून राहणार आहे. मग त्यांनी काय केलं, आता अगोदर त्यांना माहिती होतं बौद्धिस्ट काही मॉन्क्स होते, असं करायचे, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणची संस्कृती होती. मग त्यांनी काय केलं बघा, त्यांनी काय केलं, सुरुवातीला याच्यामध्ये तुम्हाला शेवटी पीपीटी आहे, खूप सुंदर आहे, याच्यामध्ये समजणार आहे. त्यांनी काय केलं, नंतर ते चायनाला गेले, चायनाच्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला, तिथे त्यांना याचं उत्तर भेटलं नाही. मग ते इंडियामध्ये आले, भारतामध्ये आले, उत्तर भारतामध्ये संस्कृत भाषा शिकली डॉक्टर उसू यांनी. त्यांना थोडस अथर्ववेद, ऋग्वेदामध्ये थोडी थोडी याची इन्फॉर्मेशन भेटली, पण डीप मध्ये त्याची इन्फॉर्मेशन भेटली नाही. आणि मग त्याच्यानंतर ते परत जपानला आले आणि त्यांच्या गुरूंना सांगितलं की मला याच्याबद्दल काही डिटेल माहिती भेटत नाही आहे. मग त्यांचे ते गुरु होते, त्यांनी काय सांगितलं, बघ, जितके पण महापुरुष होते सर्व ध्यानाला बसले, ध्यानातून त्यांना उत्तर भेटले. जर तुला उत्तर हवं आहे तर तू ध्यानाला बस, कठोर तपस्या कर, कदाचित तुला त्याचे उत्तर भेटू शकतात. आणि मग डॉक्टर हुसेननी काय केलं बघा, डॉक्टर हुसेननी त्याच्यानंतर ठरवलं, आता याचं उत्तर मीच शोधणार आहे. आणि मग बघा, मग त्यांनी काय केलं, याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी योग, ध्यान, वेद, उपनिषद सगळ्यांचा अभ्यास केला. ओके, अखेर 21 दिवस माउंट कुरामा पर्वत आहे जपानमध्ये, खूप फेमस ठिकाण आहे, आजही खूप पूजनीय ठिकाण आहे ते. तर माउंट कुरामा पर्वतावर त्यांनी 21 दिवसाची कठोर तपश्चर्या केली. ओके, आणि अगदी ते शेवटच्या 21व्या दिवशी जसं गौतम बुद्धांनी अन्न पाणी सोडलं होतं, त्या पद्धतीने सर्व काही सोडून कंटिन्युअस 21 दिवस ते ध्यानाला बसले होते. आणि अगदी त्यांचं मरणासन्न अवस्थेत असताना शेवटी काय झालं, त्यांना एका तेजस्वी प्रकाशाचा अनुभव आला, आणि त्यांच्या हातात हिलिंग शक्ती जागृत झाली, आणि याच दिवशी रेकी ऊर्जा त्यांना प्राप्त झाली. जसं बघा, एक एनलाइटन पुरुष असतो, जेव्हा सर्व ज्ञानाला प्राप्त होतो, मग त्यानुसार त्यांना एनलाइटनमेंट भेटली. ते ज्याला आपण बोलतो साध्या भाषेमध्ये सर्व ज्ञानाला प्राप्त झाले, आणि त्यांच्या समोर प्रकाशाच्या स्वरूपात ते सगळे सिम्बॉल दिसले, त्याचं मिनिंग सगळं काही झालं, आणि त्यांच्या हातातून रेकीची ऊर्जा व्हायला लागली. तर त्या पीडीएफ मध्ये खूप छान आहे, मी शेवटच्या दिवशी तुम्हाला देईल. त्यांचे प्रथम 4 चमत्कार कसे होते, कसं त्यांनी लोकांना बरं केलं, वगैरे वगैरे. ओके, मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, जपानमध्ये हयाशी क्लिनिक टाकलं, रेकीचं क्लिनिक टाकलं, आणि पुढे त्यांनी या ऊर्जेचा अभ्यास करून रेकी उपचार पद्धती विकसित केली आणि आपल्या शिष्यांना शिकवली. आणि यामुळेच डॉक्टर मिकाउस यांना रेकी उपचार पद्धतीचे जनक मानले जाते. तर आपण जी शिकत आहे ही उसूई रेकीत शिकत आहे. ओके, आता बघा, सेकंड व्यक्ती आहे डॉक्टर थुजुरी हयाशी आहे. हे जपानमध्ये एक नेव्हल ऑफिसर होते. तर यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली होती, त्यांच्याकडून रेकी शिकली होती, आणि पुढे जाऊन यांनी रेकीचं एक हयाशी क्लिनिक म्हणून यांचं रेकी क्लिनिक होतं, आणि ते त्या काळात जपानमध्ये खूप जास्त पॉप्युलर झाले होते, कारण ते अगदी फक्त हात ठेवून कुणाचे उपचार करत होते, आणि त्या काळामध्ये
हे खूप रेकी फेमस झाली आणि डॉक्टर चिजुरू हयाशी देखील खूप फेमस झाले होते. ओके. त्यांनी डॉक्टर ओशो यांनी दिलेली पारंपरिक रेकी प्रणाली ध्यान आणि आध्यात्मिक बाजूवर जास्त भर देणार होती, पण याच्यामध्ये त्यांनी थोडेसे सिम्बॉल इंट्रोड्यूस केले. वेगवेगळ्या हँड पोझिशन त्या तुम्हाला मास्टर लेवलला शिकवल्या जातात, त्या वेगवेगळ्या हँड पोझिशन त्यांनी विकसित केल्या होत्या. तिसरी व्यक्ती आहे हवायो तकाता, या सर्वात महत्वाचे आहे. इथून रेकी आपल्यापर्यंत कशी आली आपल्याला समजतं. ओके. यांना काय झालं होतं, यांना एक 4 स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झालेला होता आणि हे काहीतरी नॅचरोपॅथी शोधत होतं की नॅचरोपॅथीनेच बरी होणार आहे, मी काही सर्जरी करणार. या जपानी वंशाच्या महिला होत्या, पण अमेरिकेमध्ये स्थायिक होत्या. आणि मग त्यांनी रेकी बद्दल ऐकलं होतं की असं असं नैसर्गिक उपचार पद्धती आहे. मग त्या जपानला आल्या, रेकीचे उपचार घेतले, त्यांचा 4 स्टेजचा कॅन्सर बरा झाला आणि त्या खूप इम्प्रेस झाल्या. मग त्यांनी काय केलं, डॉक्टर चिजुरू हयाशी जे होते त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि परत अमेरिकेला आल्या. आणि तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये बऱ्याच देशाचे नागरिक एकत्र काम करतात. मग त्यांनी काय केलं, तिथे बऱ्याचशा देशाच्या लोकांना रेकी शिकवली, अटोनमेंट दिलं. आणि मग तिथून त्यांनी ज्याही लोकांना दीक्षा दिली, अटोनमेंट दिलं, त्या प्रत्येक देशाचे लोक त्यांच्या देशात जाऊन त्यांनी रेकी सर्वांना शिकवली. ह्या पद्धतीने रेकी जगभर प्रसिद्धही झाली आणि फेमस झाली. ओके. तर बघा, शेवटी आपली सायकल इथपर्यंत जाऊन थांबते. जसं माझं कोणी गुरु असेल, त्यांचे कोणी गुरु, असं गुरु करत करत ही सायकल इथपर्यंत जाऊन थांबते. ओके. हा आहे इतिहास. ओके. तर इतिहास एवढाच आहे, मेन आपल्याला बघायचं आहे. आता बघा, रेकीमध्ये पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही वही पेन घेऊन बसायचं आहे. मी खूप काही छान छान गोष्टी सांगणार आहे. तर तुम्हाला एखादं माझी गोष्ट आवडली, काय करायचं, हार्ट करा, असं करा. ओके. खूप आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, इतिहास संपला. आता काल सारख्या थोड्या कामाच्या गोष्टी आपण करू. हा, केअरफुली बघा, ऐकायचं आहे. आता तुम्ही कुठेही जातात, सोसायटीमध्ये राहतात, काही नियम असतात, प्रिन्सिपल असतात, काही नियम असतात अं, की लिफ्ट याने वापरली पाहिजे, ह्या वेळेत सोसायटीमध्ये अशा ऍक्टिव्हिटी नाही झाल्या पाहिजे, सो असो. तुम्ही एखाद्या शाळेत गेले, शाळेचे नियम असतात, सगळं काही असतं, बरोबर. प्रत्येक धर्माचे पण एक नियम असतात, जसं ख्रिश्चनिटीमध्ये 10 कमांडमेंट्स आहे, मुस्लिम मध्ये काही असेल, जैन धर्मियांमध्ये काही आहे, बौद्धिस्ट कम्युनिटीमध्ये आहे. तसंच रेकीमध्ये आहे, याला बोलतात 5 प्रिन्सिपल. रेकीचे 5 प्रिन्सिपल आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. मी वेळोवेळी याची तुम्हाला आठवण करून देईल. आणि खूप सुंदर प्रिन्सिपल्स आहेत, मी एक एक करून डीपली घेणार आहे. ते प्रिन्सिपल का पाळायचे आहेत ते आता आपण थोडस शिकणार आहे. मी फक्त तुम्हाला प्रिन्सिपल सांगूनही सोडू शकतो. ओके. सेशन लवकर संपेल, पण मला तसं करायचं नाही आहे. प्रत्येक प्रिन्सिपल का बरं फॉलो करायचं आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये आता शिकवणार आहे. बघा, रेकीचे 5 प्रिन्सिपल आहे, एक एक करून मी शिकवणार आहे. खरंच मनापासून शिकायचं आहे, लिहून घ्या. पहिला प्रिन्सिपल लिहा, लिहून घ्या. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. आता बघा, याच्यामध्ये एक शब्द खूप महत्वाचा आहे, फक्त आजसाठी. आता बघा, राग ही नैसर्गिक भावना आहे की नाही. आता मी तुम्हाला इथे शिकवत बसलो आणि मी असं बोललो की मी याच्या पुढे जीवनभर कधी रागवणारच नाही, असं शक्य आहे का? आपण ह्युमन बिईंग आहे, माणसं आहे, तो आपला एक स्वभाव असतो. तर जर मी असं बोललो की मी याच्या पुढे आयुष्यभर रागवणार नाही, याचे चान्सेस लिटरली 100% नाहीये, क्रॉस मार्क. पण जर मी असं बोललो फक्त आजसाठी मी रागवणार नाही, तर शक्य आहे का? नक्की शक्य आहे, 90% तरी शक्य आहे. एक दोनदा दिवसातून छोट्या मोठ्या गोष्टीला येईल. जर असं बोलले तुम्ही फक्त आजसाठी मी रागवणार नाही, आणि असं तुम्ही रोज करत करत गेले, अगदी 21व्या दिवसापर्यंत ह्या प्रॅक्टिसेस तुम्ही केल्या ना, सबकॉन्शियस माइंड आपलं प्रोग्राम होऊन जातं. ओके. आता तो राग का करायचा नाही, फक्त आजसाठी, सगळे प्रिन्सिपल मध्ये तो शब्द महत्वाचा आहे. हा, आता राग, आता रागाबद्दल आपण थोडस काहीतरी बोलणार आहे. हा, चला, आता रागाबद्दल थोडस का प्रिन्सिपल फॉलो करायचे ते थोडस आपल्याला बघायचं आहे. हा फोटो बघा बरं, पहिला फोटो बघा, याच्यामध्ये काय दिसत आहे, एक बॉस आहे, त्याने त्याच्या वर्करवर रागवलं, तो कोणी एम्प्लॉई असेल त्याच्यावर राग काढला, रागवला. ह्या माणसाने घरी जाऊन काय केलं माहितीये का, बॉसचा राग त्याच्या बायकोवर काढला.
नीट बघा. मग त्याच्या बायकोने काय केलं, नवऱ्याचा राग या छोट्या मुलावर काढला आणि या छोट्या मुलाने त्या आईचा राग कुणावर काढला, त्या मांजरीवर काढला. काय झालं, एका रागामुळे सायकल कशी चालू सांगा बरं. होतं की नाही तुमच्या बरोबर असं. आमचे गणिताचे सर नेहमी बोलायचे, मला आत्ता त्याचं मिनिंग कळायला लागलं. चौथी पाचवी नाही, आठवीला होते, खूप कडक होते. आल्या आल्या मला वड्याचं तेल वांग्यावर काढायला लावू नका, मला त्याचा अर्थ आत्ता समजतो. ओके, घरून काही कटकट करून येत असतील, आम्हाला मारायचे चांगले शाळेमध्ये. ओके, तर होतं. सेकंड बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला सर्वांना रागाची डेफिनेशन सांगू का? रागाची व्याख्या काय? रागाची व्याख्या ऐकायची काय आहे, काय असते रागाची व्याख्या बघा. आवडली तर असं करा. राग म्हणजे काय, दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. ऍग्री की नाही सांगा बरं. दुसऱ्याने केलेल्या चुकीची आपण स्वतःला करून घेतलेली शिक्षा. होतं की नाही असं. मुलगा मनासारखा वागला नाही, आपला संताप. नवरा मनासारखा वागला नाही, आपला संताप. पत्नी वागली नाही, आपला संताप, आपलाच संताप. काय होतं मग, कुठे ना कुठे शरीर लेवलवर याचे परिणाम जाणवतात. प्रत्येकाचं एक मन आहे, प्रत्येकाची एक मर्जी आहे. तुम्ही सगळ्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही. ओके, पुढे स्पिरिच्युअलिटी मध्ये ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांना माहिती आहे, दृष्टा बनायचं, फक्त बघायचं कॉन्शियसली काय होत आहे. ओके, परमेश्वर. पण तुम्ही प्रत्येक गोष्ट एखाद्याच्या मनाला लावून घेतली तर रागाशिवाय दुसरं काही येत नाही. ओके, रागाने काय होतं लक्षात घ्या, रागाने आपल्या प्राणशक्तीचा ऱ्हास होतो. तुमचं एकदा का राग यायला लागला ना, तुमची श्वासांची गती लगेच बदलते. आणि जेव्हा आपली श्वासांची गती बदलते तेव्हा आजाराचे व्हायब्रेशन, तुम्ही नवीन नवीन आजाराला आमंत्रण देत असतात. ओके, दुसऱ्यावर कंट्रोल करून काहीच होणार नाही. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही स्वतः तसे वागतात का जसं तुम्हाला वागायला पाहिजे? तुम्ही तसे वागत असतात तर आज सगळेजण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असते, सगळे अंबानी असते. लहानपणापासून केलंय का खरंच तशा गोष्टी? आपल्याला आपल्या स्वतःचा एवढा राग येतो का जितका दुसऱ्यांचा येतो? दुसऱ्याकडून लाख अपेक्षा आहे आपल्या, बरोबर. असं शिकलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण मग आपलं पण थोडस आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ओके, आलं लक्षात. चला नेक्स्ट याच्यामध्ये बघूया आपण अजून राग का महत्वाचा आहे. पण बघूया रागावर कंट्रोल करणं का गरजेचं आहे. तर बघा, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. स्वतःला अजिबात शिक्षा करून घ्यायची नाही आहे. कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो. शब्द कठोर असतात पण भावना क्षणभर भंगूर असतात. आणि त्या बोललेल्या शब्दाचा परिणाम समोरच्या मनावर खोलवर होतो. मग नाते तुटतात, संवाद थांबतो आणि नंतर उरतो पश्चाताप. सांगा बरं, काल मला बरेचसे लोक बोलले ना, रिलेशनशिप इश्यू आहे नातेसंबंधामध्ये. आता सांगा, जितके लोकांनी काल हजेरी लावली, प्रेझेंटी लावली, हा सर नातेसंबंधाचा प्रॉब्लेम आहे. काय झालं असेल, एक तर तो व्यक्ती रागात काहीतरी बोलला, नाही तर तुम्ही त्याला रागात काहीतरी बोलले. असं झालं होतं की नाही? 100% तसं झालं होतं. 100% तसंच झालं होतं, म्हणून या गोष्टी घडत आहेत. ओके, आल्या लक्षात. तर त्याच्यात आता पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये तसं तुमचं मी घेणारच आहे. तर राग ही नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. तर अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय आणि मनाच्या शांतीवर परिणाम करू शकतो. तर रेकी आपल्याला थांबायला, श्वास घ्यायला आणि शांतता निवडायला शिकवते. तर काय करायचं बघा, तुमचा राग ओळखायचा आहे पण तो दाबायचा नाही. त्याला तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवू द्यायचं नाही. आता कसं करायचं बघा, जेव्हा कधी राग आला तर लगेच रिॲक्ट व्हायचं नाही. काय होतं मग, असं बोलतात की एक म्हण आहे ना, काय म्हण आहे की आनंदामध्ये कधी कोणाला प्रॉमिस नाही करायचं आणि रागामध्ये डिसिजन घ्यायचे नाही. राग आला लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. कुठली गोष्ट झाली, समोरच्या व्यक्ती भांडायला जरी आला, काय बोलायचं, तू माझ्याशी ह्या विषयावर आपण 15 मिनिटानंतर बोलू. आणि तुम्ही 15 मिनिटाचा जो त्याला गॅप देतात ती प्रतिक्रिया देण्यामध्ये, त्याच्यामध्ये समोरची व्यक्ती आणि तुमची व्यक्ती दोघांच्या रागाच्या पातळीमध्ये घट झालेली असते. अगदी 40% पर्यंतही होऊ शकते. आणि मग तुमचे नाते वाचतात, संबंध वाचतात, त्याचे खूप काही फायदे आहेत.
तर लक्षात घ्या, फक्त आजच्या दिवस मी राग करणार नाही. ऍग्री? चला, कोण कोण सांगा चॅट बॉक्स मध्ये, फॉलो करणार का? मी टाईप करावं, मला ते सारखं सारखं कमेंट बॉक्स वाचायचा पण कंटाळा येतो. ओके, ठीक आहे. हा, चला, हे करायचं आहे. हा, दुसरा प्रिन्सिपल बघा काय आहे. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. लिहून घ्या बरं. आता मी रोज बोललो चिंता करणार नाही असं होणार आहे का? आणि फक्त आजसाठी बोललो तर पॉसिबल आहे. लिहून घ्या. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी म्हणजे आजसाठी मी चिंता करणार नाही. चला, आता मला सांगा बरं सगळ्यांनी, चिंता आणि चिता, चिंता आणि चिता ह्या शब्दामध्ये किती फरक आहे? कसला फरक आहे सांगा बरं? चिंता आणि चिता काय सांगतात? एक एक डॉटचा फरक आहे ना, टिंब. चिंतावरून ते डॉट काढला, चिता. आणि आता मला सांगा, चिंता काय करते? चिता काय करते? आपल्याला, आपण मेल्यानंतर काय करते? आपल्याला जाळून टाकते, बरोबर, ती चिता. चिंता काय करते? सॉरी, अनुस्वार, सॉरी, पुण्याची वाटतं, ठीक आहे. तर बघा, चिंता काय करते? आपल्याला जिवंतपणे क्षणोक्षणी जाळत असते. तर चिता परवडली का चिंता परवडली? सांगा बरं मला, काय परवडलं, चिता की चिंता? हम्म? बिलकुल नाही. ती चिंता बिलकुल परवडत नाही. आता मला सांगा, चिंतेमुळे तुम्ही सारखं सारखं वरी केली, सारखं सारखं तीच चिंता केली, तुम्हाला कुठले आजार होतात? आता तुम्हीच मला सांगा, मी सांगत नाही, कदाचित मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल. सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये, चिंता सारखी केल्याने कुठले आजार होतात शरीरावर? आपल्याला कुठले आजार होऊ शकतात सांगा कमेंट बॉक्स मध्ये. कुठले आजार होतात जे खूप चिंताग्रस्त लोक असतात? चला, बीपी, शुगर, डिप्रेशन, मानसिक, बीपी, अगदीच होऊ शकतं. एन्झायटी, स्ट्रेस, खूप अगदी बरोबर. डिप्रेशन, हायपरटेन्शन, बीपी, चिंता चितेकडे नेते, एन्झायटी, ऍग्री, चिडचिड. बघा, हे तर आजार आहेच, तुम्ही बरोबर बोलत आहे. अगदी चिंता करून करून कॅन्सर सारखे आजार देखील होतात. तुम्ही कॅन्सरचे पेशंट कधी बघितले आहेत? जरा त्यांची हिस्ट्री बघा लाईफ मध्ये. खूप वर्षापासून एक मानसिक तणाव घेऊन चालत आलेले असतात, खूप चिंता करत असतात. ऍग्री की नाही? मग तुम्हाला एवढे सगळे आजार पाहिजे का? हा, बघा, तुम्हाला माहितीये का जगात सगळ्यात अवघड काय गोष्ट आहे? सगळ्यात अवघड गोष्ट जगामध्ये आहे आजारी पडणं. कारण देवाने शरीर खूप विचार करून बनवलं आहे. सगळ्यांना दोन डोळे, नर्वस सिस्टीम, आपल्या पेशी, छान रक्त, सगळं काही. जगामध्ये सगळ्यात अवघड आहे आजारी पडणं. आणि आजारी पडायला खूप वर्षाची प्रॅक्टिस लागते. तुम्हाला वर्षानुवर्ष चिंता करायला लागते, वर्षानुवर्ष अनहेल्दी खायला लागतं, तेव्हा तुम्ही आजारी पडतात. तर हे गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत. ऍग्री की नाही? तर हॅपी राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे, चिंता करणं सोडा. आणि तुम्हाला इथे हा प्रिन्सिपल फॉलो करायचा आहे. ओके, एक एक दिवस करता करता काय होईल, तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होऊन जाईल. 21 दिवस करून बघा, खूप छान रिझल्ट येतो. तिसरं आहे, लिहून घ्या, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. कृतज्ञ हा शब्द जरी मराठी असेल तरी बऱ्याचशा लोकांना एवढं फॅमिलियर नसतात. तर कृतज्ञता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणणं. सेईंग थँक्यू फॉर लिटल लिटल थिंग्स, ही गोष्ट मला माझ्या मुलीने सांगितली. शाळेत शिकवताना बोलतात की ग्रेटफुल म्हणजे काय असतं. तर बघा, आता ग्रेटफुल का राहायचं आहे? छोट्या छोट्या गोष्टींसाठी धन्यवाद कुणाला द्यायचे आहेत? ही गोष्ट आता बघा, मी काय सांगणार. का बरं ग्रेटफुल राहायचं आहे? छोट्या छोट्या गोष्टींसाठी परमेश्वराला का थँक्यू बोलायचं आहे? एक तर तुम्ही जितके ग्रेटफुल राहाल, परमेश्वराला ऍडव्हान्स मध्ये थँक्यू द्याल, तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन छान काम करतं. सेकंड, तुम्ही परमेश्वराचे बरेचसे उपकार विसरून जातात. आता पहिलं कारण सांगू का मी, देवाला थँक्यू आज का बोललं पाहिजे? बघा, काल किती तारीख होती सांगा बरं? 9 मार्च 2024 होती ना? आता मला सांगा, काल किती लोक ही पृथ्वी सोडून चालले गेले असतील? शेवटचा श्वास किती जणांनी घेतला? तुमचा नंबर आला का त्याच्यात? नाही आला.
मग आणि त्याच्यासाठी परमेश्वराला बोलायचं थँक्यू सो मच, तुम्हाला आजचा दिवसही जगण्याची संधी दिली. अगदी तुम्ही हजारो वर्ष जगले आणि नंतर यमराज आले तरी तुम्ही बोलणार एक दिवस वाढवून दे. जीवन कुणाला सोडून जायला वाटत नाही, त्याच्यासाठी थँक्यू. सेकंड थिंग, आज बघा, जेव्हा तुम्ही झोपेतून उठले तेव्हा तुमच्या बरोबर तुमचे फॅमिली मेंबर झोपेतून उठले की नाही? तुमच्या बेडरूम मध्येच होते ना, घरामध्येच होते ना? सगळ्यांचे फॅमिली मेंबर असतात का घरात? काहींचे फॅमिली मेंबर आयसीयू मध्ये आहेत, काहींचे फॅमिली मेंबर जेलमध्ये आहेत, काहींचे फॅमिली मेंबर युद्धासारख्या देशाच्या ठिकाणी अडकलेले आहेत. तुम्ही लकी आहेत की नाही सांगा बरं? आहे की नाही लकी? याच्यासाठी ग्रेटफुल. आता दुसरं, काल बरेच लोक बोलले आर्थिक समस्या आहेत, पैशाच्या समस्या आहेत. आता मी तुम्हाला, कोणी होतं का असं आर्थिक लेवलच्या समस्यावाला? आता आपण सांगू ती व्यक्ती किती पैशावाली आहे. कोणी आहे का आर्थिक समस्यावाला, फायनान्शियल इश्यू वाले कोण आहे? काल प्रेझेंटी लावली होती, आज व्हिडिओ बंद केला आहे. चला आपण एक एक्झाम्पल असंच घेऊया. ओके, चला, मानसी मॅम आहे, पण तुम्ही मला स्क्रीनवर दिसत नाही, नाही तर मी तुम्हाला अनम्यूट केलं असतं. नाही तर हँड रेज करा, मला दिसला तर मी अनम्यूट करू शकतोय. ओके, चला ठीक आहे. मानसी मॅम तर दिसत नाही आहेत स्क्रीनवर. चला आपण, चला आता स्नेहा मॅम आहेत. चला स्नेहा मॅमला मी त्यांना विचारतो, तुम्ही स्वतःशी रिलेट करून घ्या. स्नेहा मॅम करा बरं अनम्यूट. नमस्कार मॅम, कुठून आहे तुम्ही? नमस्कार सर. नमस्कार. हा, कुठून आहे तुम्ही? सर मी अमरावतीवरून आहे. गुड मॉर्निंग. अमरावतीची खूप स्टुडंट आहेत माझ्याकडे. चला ठीक आहे मॅम. आता बघा, जर मी तुम्हाला बोललो की तुमचा एक डोळा पाहिजे आहे, तुम्हाला 20 लाख रुपये देतो, आमचे एक नातेवाईक आहे त्यांना लागत आहे, एक डोळा देणार का 25 लाखामध्ये? गरज आहे, देणार? हो सर, देऊ शकते मी. देऊ शकतात, ठीक आहे. आता त्यांना त्याचा दुसरा डोळा पण खराब आहे, 1 करोडची ऑफर आहे, तुमचे दोघी डोळे देतात का? नाही सर. नाही. एका व्यक्तीचा ना उजवा हात तुटलेला आहे, तर तुमचा हात रिप्लेस करून देऊ शकतात का? 50 लाखाची ऑफर आहे. हो सर, म्हणजे मी पैशासाठी नाही, पण तसं देऊ, हेल्प तसं नाही, म्हणून मी कर. पैशासाठी सांगते. नाही. चला ठीक आहे. नाही. आता तुमचे दोघे, तो व्यक्ती ना 5 करोड द्यायला तयार आहे, दोन्ही हात द्या ना प्लीज. नाही. नाही देऊ शकत. असं एक एक करून तुमचे ऑर्गन बघा, तुमचं हृदय, तुमची 2 किडन्या, आयफोन वाल्या 2 किडन्या, सगळं शरीर कॅल्क्युलेट केलं, तुम्ही किती पैसे आले, आहे की नाही? सर. त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल नाही राहू शकत का सांगा बरं मला? बिलकुल सर, परमेश्वराने बिलकुल. एवढं सगळं दिलंय की नाही? बघा, जो सगळ्यात यशस्वी व्यक्ती आहे जगामध्ये, कोणी असेल, आता एलोन मस्क आहे, अंबानी आहे, मोदी आहे, सगळ्यांना देवाने 2 हात 2 पाय सगळं काही दिलंय की नाही? फक्त ते वेगळ्या बरोबर. पद्धतीने विचार करायची पद्धत वेगळी म्हणून सक्सेसफुल आहे की नाही? आलं लक्षात? आपण सगळे हो किती सर. श्रीमंत आहेत. तर काय करायचं आहे? थँक्यू मॅडम. आपल्याला ग्रेटफुल राहायचं आहे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं आहे. तुम्ही इतके लकी, आता तुम्हाला मी काय सांगू, तुम्ही सगळे मोबाईल आणि स्क्रीन समोर बसले आहेत. जरा तुम्ही घरातून बाहेर पडा आणि नाक्यावर बघा, ते लोक उभे आहेत, बिगारी लोक असतात, कोणी काम देईल आणि मग दिवसभर काम करत असतात. कधी बघितलंय का स्लॅब टाकणारे लोक किती काम हो करतात? सर. किंवा घराचा स्लॅब टाकतात ते लोक कसे काम करतात छोट्या बाळांना घेऊन? खूप लकी हो. आहे तुम्ही. आपण भारतामध्ये राहतो हीच मोठी गोष्ट आहे. आज हो तुम्ही सर. जन्म घेतला असेल त्याला विचारा त्याचं जीवन कसं आहे. इस्रायल बरोबर आहे. विचारा. तुम्ही भारतासारख्या देशात आहे, लोक रक्ताची होळी खेळतायत, आपण कलरची होळी खेळलो जस्ट, नाही का? बरोबर आहे सर. तुमची मिळते. थँक्यू बोलायला पाहिजे की नाही? प्रत्येक हो सर. गोष्टी तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे. ओके, थँक्यू मॅम. आलं लक्षात? थँक्यू. याच्या प्रिन्सिपल बघूया. तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक्यू बोलायचं आहे. चौथा प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करणार. कुठलंही काम असेल, तुम्ही बँकेत क्लर्क असाल, एका बिल्डिंगचे वॉचमॅन असाल, किंवा एखाद्या ठिकाणी मॅनेजर असाल, कंपनीचे ओनर असाल, पण आपलं काम आपल्याला इमानदारीने करायचं आहे. सगळ्यांनाच काम भेटतं असं नसतं. ओके, जरी तुम्ही हाऊसवाईफ असाल तरीही काम इमानदारीने करायचंय. कशासाठी?
त्याचं उत्तर तुम्हाला मी शेवटच्या दिवशी जेव्हा अन्न चार्ज करायचं शिकवेल तेव्हा सांगेल एका हाऊसवाईफने तिचं काम इमानदारीने कसं केलं पाहिजे, का केलं पाहिजे. ओके, तर काही काम असेल आपलं काम इमानदारीने करायचं आहे. शेवटचा प्रिन्सिपल आहे, शेवटचा आहे जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. म्हणजे फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळूपणा दाखवेल. बघा, याला मराठीमध्ये बोलतात, जे लोक मराठी मीडियमचे आहे त्यांना एक शब्द माहिती आहे, भूतदया. ही भूतदया असते, म्हणजे प्रत्येक सजीव प्राण्यावर तुम्हाला दया दाखवायची आहे. तर आता मी सांगितलं म्हणून प्राणी म्हणून असं नका करू. दुकानात गेले किराण्याच्या, तिथे कुत्रा आला आणि त्याला फक्त पार्लेजीचा 5 रुपयाचा पुडा खाऊ घातला, तेवढंच नाही करायचं आहे. भूतदया म्हणजे बऱ्याच गोष्टी होतात. ओके, समजा तुम्ही आता ट्रेन तिकीटच्या क्यू मध्ये आहे, मागच्याला खरंच घाई आहे, तुमच्याकडे वेळ आहे, त्याला बोलायचं पुढे जा, तू कर. असे छोटे छोटे ऍक्ट, स्मॉल स्मॉल काइंडनेसचे ऍक्ट करायचे आहेत तुम्हाला, आणि मग जीवनामध्ये खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट येईल. तो व्यक्ती तुम्हाला कधी विसरणार नाही ज्याच्यावर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर दया दाखवली. ओके, तर तुम्हाला युनिव्हर्स खूप चांगलं ब्लेसिंग देत असतं. हे 5 प्रिन्सिपल, बस एवढी 5च आहे. काय अवघड आहे सांगा बरं रेकीमध्ये? एक तर रेकी खूप सोपी आहे, त्याला कुठली पूजा विधी काही करायची गरज नाही. दुसरं, त्याचे प्रिन्सिपल बडे सोपे आहे. इथपर्यंत रेकी बद्दल आवडलं ना? अजून छान छान गोष्टी सांगतो रेकी बद्दल. ओके, खूप सुंदर आहे रेकी. बघा, आता तुम्ही सध्या काय शिकत आहे ते पण सांगतो, रेकीमध्ये कशा लेवल असतात. बघा, रेकीमध्ये जे आता आपण शिकत आहे ती आहे रेकी लेवल 1. या रेकी लेवल 1 काय बोलतात, हे प्रविष्टस्तरीय रेकी प्रशिक्षण आहे, एंट्री बेस आहे, जिथे तुम्हाला रेकीचा इतिहास शिकवला जातो. स्वतःला रेकी कशी द्यायची, इतरांना रेकी कशी द्यायची, ते तुम्ही उद्या शक्तिपातानंतर पण 5व्या दिवशी मी तुम्हाला शिकवेल. हे शिकतात. तुम्हाला रेकी ऊर्जा आयुष्यभरासाठी संलग्न केली जाते, म्हणजे तुम्हाला अट्यून करून दिलं जातं. ओके, या स्तरात तुम्हाला स्वतःचे उपचार, इतरांचे उपचार कसे करायचे शिकवले जाते, आणि तुम्हाला 7 चक्रावरांची देखील माहिती दिली जाते, ती उद्या दिली जाईल. रेकी लेवल 2 सेकंड डिग्री मध्ये काय असतं बघा, याला रेकी लेवल 2 का बोलतात? या स्तरामध्ये आता बघा, लेवल 1 मध्ये तुम्हाला कुठलाही सिम्बॉल अट्यून करून दिला जाणार नाही, पण बाकी मी 4थ्या दिवशी वेगळे सिम्बॉल शिकवणार आहे. तरीही रेकीचे सिम्बॉल अट्यून करून दिले जात नाही. तुम्हाला फक्त लेवल 2 मध्ये काय असतं, तुम्हाला सिम्बॉल अट्यून करून दिले जातात आणि तुम्ही डिस्टन्स लिंक करू शकतात. म्हणजे कसं माहितीये का, व्यक्ती समोर जरी नसेल, समोर नसेल, दुसऱ्या देशात असेल, दुसऱ्या गावात असेल, दुसऱ्या देशात असेल, एका ठिकाणी बसून तुम्ही त्याला रेकी देऊ शकता. इतकी पॉवरफुल रेकी आहे, आणि त्या डिस्टन्स सिलिंग मुळेच रेकी वर्ल्ड वाईड पॉप्युलर आहे. जसं उद्या मी तुम्हाला अटोनमेंट देणार आहे, तुम्ही महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी आहे, मी एका ठिकाणी बसून तुम्हाला रेकीची ऊर्जा पोहोचवू शकतो. आणि हे कसं कधी शक्य होतं, जेव्हा तुमच्याकडे सिम्बॉल असतात. ओके, तर सिम्बॉलने हे काही सगळं शक्य आहे. तर ही लेवल 2 मध्ये तुम्हाला 3 सिम्बॉल अटेम्प्ट करून दिले जातात. आणि बघा, आता तुम्ही जेव्हा रेकी लेवल 1 शिकणार तेव्हा तुमची ऊर्जा सक्रियता, तुम्ही रेकीच्या 10% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकता. सेकंड लेवलला जे तुम्हाला 3 सिम्बॉल अटेम्प्ट करून दिले जातात, त्याच्यानंतर तुम्ही रेकीच्या 40%, आणि 40+10 म्हणजे 50% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार तुम्ही रेकीची हिलिंग करू शकता. आणि जेव्हा तुम्ही तिसरा लेवल असतो, थर्ड लेवल, लेवल 3 असते, याला रेकी लेवल 3 म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला एक मास्टर सिम्बॉल असतो, डायक्युन्यू, सर्वोच्च सिम्बॉल आहे रेकीमध्ये, तो तुम्हाला आठवण करून दिला जातो. आणि त्याच्यानंतर तुम्ही रेकीच्या 100% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकतात. ओके, चौथा स्तर आहे तो टीचर लेवलचा आहे, जसं मी रेकी ग्रँड मास्टर आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही दुसऱ्यांना अटोनमेंट देऊ शकता, दुसऱ्यांना शक्तिपात देऊ शकता, ते टीचर लेवलचं असतं. त्याच्यासाठी अगोदर साधना वगैरे गरजेची असते. सध्या 3 लेवल तुम्ही करू शकता. ओके, चला, हे असे काही सिम्बॉल असतात, 4च सिम्बॉल आहे, ते पुढे शिकवले जातात. आता दुसरी एक गोष्ट नीट ऐका, नाही तर मला सारखं सारखं लोक विचारतात, अटोनमेंट झाल्यानंतर विचारतात, सर हे शक्तिपात म्हणजे काय, अटोनमेंट म्हणजे काय? कधी डाऊट आला, आजच्या दिवसाची रेकॉर्डिंग बघून घ्यायची. आता तुमचं उद्या सकाळी होणार आहे अटोनमेंट, सकाळी 6 वाजता. ते काय असणार आहे माहिती नसेल तर तुम्हाला ते ऊर्जा जाणवणार नाही. आता अटोनमेंट म्हणजे काय बघा,
प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. अगदी लहानपणापासून तुम्ही खूप पॉवरफुल असतात, पण कालांतराने त्या ऊर्जा ब्लॉक होत जातात. मग रेकी मास्टर काय करतो, ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित करून आणि सक्रिय करण्यासाठी रेकी ग्रँड मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. अटोनमेंट दरम्यान विद्यार्थ्यांची ऊर्जा केंद्रे म्हणजे तुमचे 7 चक्र आणि ओरावर काम केलं जातं. यामुळे विद्यार्थी रेकी ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रभावीपणे वापरू शकतो. अटोनमेंट ही पवित्र आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रेकी मास्टर विद्यार्थ्यांच्या ऊर्जा प्रणालीमध्ये म्हणजे औरात आणि चक्रामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो. हाताच्या विशिष्ट हँड पोझिशन आणि मंत्राच्या साह्याने ऊर्जा वाढते. ओके, आता मी तुम्हाला एक साध्या भाषेत सांगतो काय होतं बघा. अटोनमेंट नंतर काय होतं, तुम्ही रेकी ऊर्जेशी कायमस्वरूपी सक्रिय होतात. तुमच्या शरीरातील ऊर्जा केंद्रे संतुलित होतात. उपचार क्षमता वाढते आणि उन्नती होते. स्ट्रेस चिंता कमी होते. आता तरीही हे पीपीटी आहे, मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो. शक्तिपात अटोनमेंट काय असतं बघा. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक कम्युनिटीमध्ये अटोनमेंट देण्याची, शक्तिपात देण्याची वेगवेगळी पद्धत असते. मला नीट ऐकून घ्या, नाही तर समजणार नाही तुम्हाला. हा, आता बघा, जसं सांगितलंय लहानपणापासून आपण खूप पॉवरफुल असतो. जेव्हा आपला जन्म होतो ना, देवाने आपल्याला सर्व शक्ती दिलेल्या असतात, पण समाजात राहत असताना, वाढत असताना हळूहळू शक्ती कमी होतात. साधं उदाहरण मी तुम्हाला द्यायचं झालं तर बघा, मारुती होते. आता अटोनमेंटचे प्रकार असतात. काही ठिकाणी हाताने दिले जाते अटोनमेंट, काही ठिकाणी मंत्राने दिले जाते. वेगवेगळे आहेत. मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार सांगतो शक्तिपात अटोनमेंटचे काय काय असतात. आता आपण हनुमानांचंच उदाहरण घेऊ, मारुतीचं घेऊया. लहानपणी आपल्याला आपण स्टोरी ऐकल्या किंवा आपल्याला माहिती आहे, जेव्हा मारुती छोटे होते, लहान होते, खूप पॉवरफुल होते आणि एकदा त्यांनी सूर्याला बघितलं आणि वाटलं की काहीतरी चेंडू आहे किंवा फळ आहे आणि ते फ्लाय करत तिथपर्यंत जायला लागले. अशी एक कथा आहे, बरोबर की नाही? तर काय झालं, कालांतराने काही कारणाने असेल ते त्या शक्ती विसरून गेले. ओके, आणि मग शेवटी जेव्हा ते माता सीताला शोधायला जात होते आणि समोर त्यांना मोठा समुद्र दिसला, आता इथून पुढे काय करायचं, अशा वेळेस जे जामवंत होते त्यांनी त्यांना आठवण काय करून दिली की हे बघ, तुझ्यामध्ये लहानपणी अशा अशा शक्ती होत्या, त्याचा तुला विसर पडला होता काही कारणाने, पण आता तू त्या ऊर्जा वापरू शकतो. याला बोलतात सेल्फ रिअलायझेशन. कोणी तुम्हाला रिअलाइज करून देणं, हा ऑटोमेटचा एक प्रकार आहे. दुसरा आहे गुरु शिष्य परंपरा. आता स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेऊया. खूप हुशार होते, त्यांचा आयक्यू खूप चांगला होता, पण अगोदर सुरुवातीला एवढे स्पिरिच्युअल नव्हते, त्यांना विज्ञानावर भरोसा होता. मग त्यांचे जे गुरु होते ते स्वामी परमहंस होते, त्यांचे गुरु होते, त्यांनी काय केलं, रामकृष्ण परमहंस, त्यांनी त्यांच्या छातीवर फक्त पाय ठेवले. पाय ठेवला आणि त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, एनलाइटनमेंट झालं. ते त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलं. दुसरं आहे गौतम बुद्ध. भगवान बुद्ध तपस्येला बसले, भगवान महावीर बसले, सर्व ज्ञानाला प्राप्त झाले. हे एक अटोनमेंट म्हणजे सेल्फ स्वतःहून करून घेणं. ख्रिश्चनिटी मध्ये कसं असतं, ते बाप्तिस्मा देतात, पाण्यामध्ये बुडवतात. तर ते येशू ख्रिस्त बोलतात सर्वात सर्वोच्च होते, तरी त्यांनी त्यांच्या मावस भावाकडून ते बाप्तिस्मा वगैरे घेतलं. ओके, आलं लक्षात? हे काही अटोनमेंटचे प्रकार आहे. रेकीमध्ये काय होतं, आता डॉक्टर मेकाउसी सारखं आपल्याला तर ध्यानाला बसता येणार नाही, आपल्याकडून एवढं होणार नाही. मग त्यांनी काय केलं, काही सिम्बॉल दिले. तर रेकीमध्ये तुम्हाला गुरु शिष्य परंपरेद्वारे सिम्बॉल दिले जातात. जेव्हा तुम्ही अटोनमेंटला बसतात, इकडून ग्रँड मास्टर जे असतात, कोणी टीचर असेल, तुम्ही आधी कोणी लोक असतील किंवा इथे कोणी ग्रँड मास्टरही बसलेला असेल, मला माहिती लोक येऊन बसतात वेबिनारला, असे पण लोक असतात, तर ते काय करतात, काही रेकीचे सिम्बॉल्स वापरून तुमचा शक्तिपात घडवून आणतात. ओके, तर शक्तिपात खूप जास्त महत्वाचा आहे. आता इतकी सुंदर प्रोसेस आहे आणि तुमचा एकदा शक्तिपात दिला, तुम्ही आयुष्यभर वापरू शकतात. ओके, मग याच्यासाठी काय करायचं आहे, एवढ्या सुंदर ऊर्जा ग्रहण करण्यासाठी तुम्हाला जसं काल सांगितलं, एक परीक्षा द्यायची आहे. कुठली परीक्षा द्यायची आहे तुम्हाला? हा, आता हे बंद करूया आपण. तुम्हाला एक एंट्रन्स टेस्ट द्यायची आहे, तुम्हाला एक मेडिटेशन करायचं आहे, गाइडेड मेडिटेशनला फॉलो करायचं आहे. आता सर्वांना मी रागाची व्याख्या सांगितली, आवडली की नाही? आता मी तुम्हाला पाप आणि पुण्याची छोटीशी व्याख्या सांगू का? एकदम सोपी आहे.
पाप काय असतं, पुण्य काय असतं. गोष्टी खूप छोट्या असतात पण आपण त्याला खूप कॉम्प्लिकेटेड करतो. ओके, आता बघा, अं, हे जे पाप पुण्याची व्याख्या आहे माझी नाहीये, मी एवढा ज्ञानी नाहीये. ओके, मी विपश्यनाला गेलो होतो तर एकदा ते डॉक्टर गोयंका आहेत, ते शेवटी एक छान प्रवचन करतात सगळं मेडिटेशन वगैरे झालं. त्यांनी सांगितलं होतं काय आहे पाप आणि पुण्य. बघा, पाप म्हणजे काय माहितीये का, तुमच्या मनाने तुम्ही कुठल्याही सजीव प्राण्याचा, म्हणजे तुमच्यामुळे कुठल्याही सजीव प्राण्याचे मन दुखावले, जर तुमच्यामुळे कुठल्याही छोटा मोठा प्राणी कोणी असो त्याचे मन दुखावले तर ते तुमच्यासाठी पाप आणि पापच आहे. आणि जर तुमच्यामुळे कुठल्याही सजीव प्राण्याचे मन सुखावले, त्याला सुख दिलं मनाला, तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. एवढी सोपी व्याख्या आहे. कळालं? कुठल्याही सजीव प्राण्याचं मन दुखावलं तर ते पाप आणि पाप, कुणाचं मन सुखावलं, हेल्प केली, ते पुण्य आणि पुण्यच. ऍग्री की नाही सांगा बरं मला. हम्म, ठीक आहे. एवढी सोपी आहे, कॉम्प्लिकेटेड करायचं नाही. खूप जाती धर्म आहेत, गोष्टी एवढ्या कॉम्प्लिकेटेड करायच्या नाही. आता बघा, मी काय करणार आहे सर्वांनी लक्षात घ्या. आता तुमचं 5 लाईक मेडिटेशन असणार आहे. मी 5 लाईक मेडिटेशन घेणार आहे तुमचं. तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला तुमच्या भूतकाळात जाऊन, तुमच्या भूतकाळात नेईल मी तुम्हाला. तुम्हाला फक्त मला फॉलो करायचं आहे, ते ऐकायचं आहे डोळे बंद करून. तुम्हाला पास्ट मध्ये जाऊन सगळ्या मिस्टेक दूर करायच्या आहेत. ओके, फक्त फॉलो करा, तुम्हाला हळूहळू आयडिया येईल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी फॉरगिव्हनेस आहे. मी जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला समजून जाईल मेडिटेशन कसलं आहे. ओके, फक्त मला फॉलो करायचंय. आता मेडिटेशन 10 मिनिटाचं असेल. जरा हेडफोन वगैरे असेल तर उत्तम आहे, अदरवाईज वॉशरूमला जाऊन या, पाणी वगैरे पिऊन या, मग आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. ओके, चला. आणि सेकंड थिंग, तुमचा व्हिडिओ ऑन असेल, माझा व्हिडिओ बंद असेल, कारण मी मेडिटेशन बरोबर तुम्हाला रेकीची हिलिंगही देणार आहे. हा, 2 मिनिट देतो, 2 मिनिटामध्ये पाणी वगैरे पिऊन या, मी पण ब्रेक घेतो, मग मेडिटेशनला सुरुवात करूया. ओके, चला. आणि लक्षात घ्या प्लीज, व्हिडिओ ऑन करायचे आहेत. जर व्हिडिओ ऑन नाही केले तर मग हिलिंग तेवढा इफेक्ट नाही जाणवणार. जर ऐकून केलं तर नाही जाणवणार. प्लीज व्हिडिओ ऑन करा, ध्यानाला बसायची सवय लावा. इथून पुढे तुम्हाला तेच करायचं आहे, थोडी प्रॅक्टिस होईल. चला, राजश्री मॅम, विलास सर, नसीम बागुल, सविता चौधरी, ज्योती शांडे. चला, हा, जे जण मानसी दिसत आहे. नमस्कार सपना समृती मॅम. जास्त व्हिडिओ ऑन करत नाही ना तुम्ही, मला सापडत नाही. ओके, चला चला. सुजाता माने मॅम, ज्योती शेंडे, वनिता मॅम. चला बघा, जितकं तुम्ही इथे 100% देऊन हे वेबिनार्स करणार तेवढा सुंदर रिझल्ट येईल. चला, ह्या स्क्रीनवर कोण आहे? रेखा, सुचिता मॅम, अर्चना, सरोजिनी भोसले, गायत्री चौधरी. चला, ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. माझा व्हिडिओ बंद असेल पण तुमचा चालू पाहिजे. हा, मी इथून तुम्हाला रिकीची लिंक देत असतो, मग छान रिझल्ट जाणार. चला, 10 मिनिटाच असणार आहे, मन लावून करायचं. आणि बसताना ताट बसायचं आहे, डोळे बंद, आणि तळवे तुम्ही हात मांडीवर ठेवा आणि तळवे आकाशाकडे ठेवले तरी चालेल. हात मांडीवर आणि हात असे मांडीवर, तळवे आकाशाकडे हाताचे. बरं बरं, थांबा, आता आपण स्टार्ट. मला बघू द्या फक्त स्क्रीनवर सगळे आले आहेत का. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 1 मिनिट थांबा.
1 minute. पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे हलके बंद, गंभीर पद्धत से. आजच्या ह्या ध्यान साधनेमध्ये तुम्हाला पास्ट मध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण we all are connected to the universe. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. दुसरं, कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहे, ज्याही
नकारात्मकता, निगेटिव्हिटी सहन केली आहे, त्या सर्व निगेटिव्हिटींना कायमस्वरूपी मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. चला आता एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि गेल्या 24 तासात शब्दाने, तिने जर कोणी मला दुखावले असेल तर त्या व्यक्तीला मनोमन आणि गेल्या 24 तासात आपल्या शब्दांनी, तिने जर आपण कोणाला दुखावले असेल तर त्याची माफी मागणार. गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद कर. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये
किती क्षण असतात? तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याची सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. Allow yourself. कठीण आहे खूप माफ करणे, कारण ते शब्द खूप कटू असतील. अगदी मनाला खूप रुतले असते. बट allow yourself. माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि गेल्या 1 महिन्यातील सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात त्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस. खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या लोकांनी मला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना
माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील, नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही असंच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, भावनिक लेवलवर, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, माफ करा त्या व्यक्तीला. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात डोक बंद करा. Allow yourself. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. ह्या 10 वर्षांमधल्या घटना, ह्या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. त्याच्या आठवणीने आजही व्याकुळ होत असाल. आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःखांच्या विविध छटा असतील. आजही त्या आठवणींमुळे त्या व्यक्तीच्या
कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल, आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि सगळ्या दुःखांना मनातून आज मोकळे करा. आणि गेल्या 10 वर्षात तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिले. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या त्यांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला आणि आता तुमच्या लहानपणापासून अगदी तुमच्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल, काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात
त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल तर पुढच्या भविष्यात आनंदाचे क्षण येऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला त्याने जगायला आता बघा, आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला तो आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना झालेला तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आता आज ईश्वर पुन्हा एकदा नव्याने, हा महान ईश्वर आज पुन्हा एकदा नव्याने ही कोरी पाटी तुमच्या हातामध्ये देत आहे. तुमचं जीवन सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्यासाठी ही कोरी पाटी हा ईश्वर तुमच्या हातात पुन्हा देत आहे. ही कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा, घट्ट पकडा त्या कोऱ्या पाटीला. कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे, नवी पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल बघा. कारण हे स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा नवीन जन्म झालेला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवीन ऊर्जा, नवजीवन दिलेले आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. आजपासून या स्माइल ऊर्जेने ज्याच्याही नवरामध्ये आपण प्रवेश कराल, जी ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुमच्या अगदी उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे, एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जणू
आज स्माइलची ऊर्जा ग्रहण करत आहात आपण चेहऱ्यावर. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला जन्मदिवस, कारण त्याच दिवशी आपण या पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर इथून पुढे प्रत्येक दिवस आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथेही जा तिथे सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. तर ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. स्माइल, स्माइल, स्माइल. आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. थँक्यू, थँक्यू. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. जेव्हा तयार असाल पडवा पुढे जायचे. कोणी हात रब करून घ्या. ओके, चला. चालेल. हा, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. चला, कसं वाटलं आता मी तुम्हाला उद्या सांगितलं. आज बघा, खूप सुंदर आहे. माफ करणं, माफ करणं खूप जास्त गरजेचं असतं. ते तुम्हाला उद्या मी 7 चक्राने ओरा शिकवणार आहे. जेव्हा मी हृदय चक्राचा विषय घेईल तेव्हा मी तुम्हाला आजची आठवण करून देईल. ओके, तर माफ करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता ज्यांनाही जमलं कॉंग्रॅच्युलेशन्स, ज्यांना नाही जमलं त्यांना मी उद्या सांगेल एक्सप्लेन करून ते का नाही जमलं. ओके, तरी सांगतो, एखाद्याने किती दुःख दिलं असेल माफ करायला शिका. ओके, आपल्या हातात नाहीये. मनामध्ये तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काही भावना ठेवणार, नकारात्मक ऊर्जा असेल, नक्की शरीरावर विविध आजारांचं कारण बनतं. आणि काय होतं, आपण वर्तमानातील क्षणांना आनंदाने जगत नाहीत. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. आता लक्षात घ्या उद्यासाठी. काही सूचना प्लीज केअरफुली ऐकून घ्या. उद्या सर्वांचा लेवल 1 चा शक्तिपात आहे. सकाळी 6 वाजता लिंक येईल. आता लिंक नाही, लिंक मी तुम्हाला संध्याकाळच्या बॅच नंतर पाठवेल. उद्या सकाळी 6 वाजता जॉईन व्हायचं आहे. दुसरं, उद्या जॉईन होताना व्हिडिओ ऑन पाहिजे. तुम्ही मला इथून ऍटलिस्ट तुमच्या नाभीपर्यंत तरी दिसले पाहिजे. आणि नावाने जॉईन करायचं आहे. तुमच्या नावामध्ये एनर्जी असते. तर व्हिडिओ बंद असेल तर मी ऑटोमेट नाही देऊ शकत. तर उद्या यायचं आहे सकाळी 6 वाजता. 10 मिनिटाचंच काम आहे. 10-15 मिनिटात होऊन जातं. त्याच्यानंतर क्लासमध्ये उद्या त्याचं ऍक्टिव्हेशन घेतलं जाईल. रेकीची प्रार्थना. आणि उद्या तुम्हाला मी पाणी चार्ज करायचं शिकवेल. तुम्ही स्वतः उद्या पाण्याची चव बदलायचं शिकणार आहे. उद्या सकाळी 6 ला या. त्याची लिंक मी संध्याकाळची बॅच झाल्यावर टाकणार आहे. ओके, चला, ठीक आहे. ओके, चला, आता कुणाला काही बोलायचं आहे, काही प्रश्न वगैरे उद्यासाठी काही असेल तर विचारून घ्या, हँड रेज करा. ओके. चला, हा, थांबा. बोला, वर्षा राणे मॅम बोला. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा. बोला. गेल्या वेळेला माझा झालाय शक्तिपात, मग आता घ्यायचा का? नाही, नका घेऊ आता. जस्ट गेल्या झालाय ना, सेक्शन नका मध्ये घेऊ. काही नाही, तुम्हाला घ्यायची गरज नाही. मला माहिती आहे तुमचं ठीक आहे, झालेलं आहे. झालेलं आहे. जे लोकांना खूप वर्षांपासून आता करत नाही रेकी प्रॅक्टिस, 5-10 वर्ष झाले, त्यांनी परत घेतला तरी चालतो. जस्ट लेटेस्ट घेऊन झालाय तर तशी काही गरज नाही घ्यायची. ओके, ओके. पण जे लोकांनी आता बरेच वर्ष झाले प्रॅक्टिस सोडली आहे, परत ऊर्जा छान ऍक्टिव्हेट होतात, तर तुम्ही नक्की येऊ शकता.
ते चला chat बघतो. चला छान वाटली. थँक यू सो मच. हा काही क्वेश्चन असतील तर विचारून घ्या. हा बोला सुषमा मॅम बोला. अनम्यूटचं बटन दाबा तिथे. नाही बटन दाबा, अनम्यूट नाही झालं तुम्ही. तिथे एक बटन आहे. त्याच्यावर क्लिक करा. हा बोला. हो. माझा पण बऱ्याच वर्षापूर्वी शक्तिपात झाला होता. पण 10 एक वर्ष मी प्रॅक्टिस नाही केली. नाही करून घ्या. परत एकदा करून घ्या. तुमची प्रॅक्टिस होईल. मी तुम्हाला सांगणार आहे कसं. चालेल. परत उद्या या उद्या. थँक्यू. थँक्यू. हा सकाळी 6 सुनीता वाजता. मॅम थँक्यू. हा सुनीता मॅम बोला. हँड रेज आहे तुमचा. ते म्यूटचं बटन, अनम्यूटचं बटन दाबा तिथे. हा बोला. माझं पण झालेलं आहे आणि सध्या मी अजून प्रॅक्टिस मध्ये पण आहे. तर उद्या सकाळी यायला लागेल का? नाही मग काही गरज यायची गरज नाही. कधी झाला होता तुमचा? एक 4 महिने झाले मग ठीक आहे. मग काही गरज नाही तशी. आणि प्रॅक्टिस चालू. रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये आहे. अजून मी मग प्रॅक्टिस काही मध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे सगळं चालेल. करतेय म्हणजे अजून. ठीक आहे. ओके. काही प्रॉब्लेम नाही. Thank नाही you. नाही घेतला तरी चालेल. ठीक आहे. ओके. हा बोला. कशा आहे संजीवनी मॅडम? नमस्कार. काय बोलतात ताई? बोला. काय सर म्हणता? परत घ्यायचं का आता, म्हणजे पहिल्या नाही ह्याच्यात नाही तुम्ही नका घेऊ आता. तुम्ही कुठे? नाही तुम्हाला बिलकुल गरज नाही. मी तुम्हाला तर आता म्हटलं द्यायचं आहे. तुम्हाला तर हो. दुसऱ्यांना द्यायचं शिकायचंय आता. ग्रँड मास्टर स्टुडंट आहे तुम्ही. हा? ती त्याची फक्त कर्मा मेडिटेशन चालू ठेवा फक्त. ते विसरू नका. कर्मा मेडिटेशन. रेकॉर्डिंग मिळेल का सर हा आजचं? भेटेल ना. तुमचं रोजचं युट्यूब चॅनलवर आज भेटेल. काय झालं, मधून आवाज येत नव्हता ना. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग म्हणजे भेटेल. करता येईल एकदा परत. थँक्यू. हा सोनू मॅम बोला. सोनू सपकाळे. हा येस. सर माझी मॉर्निंग ड्युटी असते सर. ठीक आहे. मॉर्निंग आहे ना. वर्किंग वाल्यांसाठी सॅटर्डे संडेला अरेंज करेल मी. ओके टेन्शन नका घेऊ. हा ओके सर. जे वर्किंग आहेत ना त्यांना नाही पॉसिबल होत. मग सॅटर्डे संडे डे ऑफ लागेल. ओके पण करून ओके घ्या. ओके थँक्यू सर. थँक्यू. हा बोला. सुचिता मॅम बोला. सुचिता. हा बोला मॅम. हॅलो सर, हा बोला. मी आजच जॉईन केलं सर. म्हणजे मला आजच जॉईन करायला मिळालं आणि खूप छान वाटलं सर हे. आणि आज म्हणजे मी फर्स्ट टाइमच जॉईन केला हा क्लास आणि अंग वगैरे असं खूप जड जड झालं. म्हणजे हातात वगैरे अशा मुंग्या मुंग्या आल्यासारखं झालं सर. ठीक आहे. ऑलरेडी थोडेसे लोक स्पिरिच्युअल असतात. त्यांना ऊर्जा जाणवतात. ओके ठीक आहे. आणि कालची रेकॉर्डिंग बघून घ्या. YouTube वर तुम्हाला येऊन जाईल. सर सर कसं बघायचं सर? म्हणजे मी पाठवेल. लिंक पाठवेल. ओके नाही भेटली तर मला मेसेज करा. ओके सर कोणत्या नंबरला सर? ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवर ऍडमिनचा नंबर आहे. त्याच्यावर करू शकता. ओके चालेल. थँक्यू सर. सर मग सॉरी परत म्यूट झाला तो. बोला. सर उद्या सकाळी जॉईन करायचं ना 6 वाजता? हा 10 मिनिटासाठी यायचं आहे. बाकी रेग्युलर 10 वाजता तुमचं क्लासमध्येच ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. पाणी वगैरे चार्ज करायचं शिकवलं जाईल. रिकीची प्रार्थना वगैरे. ओके सर आणि सर नंतर तुम्हाला कॉल केला तर चालेल? आता ना काय सगळं शिकून घ्या तुम्ही ना. मला खूप जण कॉल करतात पण ना 5 दिवसामध्ये खूप काही वेगवेगळे विषय. तुम्ही कन्फ्युज होऊन जाल. ज्याला नाही काही म्हणजे प्रश्न आहे सर ना क्लास संपल्यानंतर विचारा. इथे सगळे प्रॉब्लेम वालेच लोक आहेत. मला माहिती आहे. बिना प्रॉब्लेमचं नाही कोणी शिकलेलं नाही. सर, म्हणजे मी फर्स्ट टाइम केलं ना. म्हणजे 2 दिवस ऑलरेडी झाला ना तुमचा क्लास. म्हणजे नाही कालच्या एकच दिवस क्लासमध्ये झालाय. काय कालचंच झालं ते? सेशन झालं आहे. त्याची रेकॉर्डिंग बघू शकता तुम्ही. एकच झाला. आज दुसरा दिवस आहे. चालेल ठीक सर. थँक्यू. हा ओके. हा बोला सर. विनय सर बोला. व्हॉट्सअप ग्रुप आणि ते कालची पीडीएफ वगैरे काही मिळालेली नाही तशी. म्हणजे ची लिंक सुद्धा मी जुन्या याच्यावरच हे केली. तर त्याचं काय लेटेस्ट काय अपडेट्स वगैरे कुठे काय मिळू तुम्ही शकते? बॅच 14च्या ग्रुपमध्ये जॉईन आहे का? किंवा व्हॉट्सअप चॅनलला? त्याच्यावर सगळ्या लिंक येतात. हो का? हा तुम्ही काल एक लिंक पाठवली ती व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. त्याच्यावर रेकॉर्डिंग वगैरे सगळं असतं. कुठे आला मेसेज? पर्सनल पाठवला का कुठे पाठवला तो? बॅच 14 वर सगळ्यांना आला. सगळे लोक जॉईन झाले. तुम्हाला हो. कसं नाही आला? त्या ग्रुपमध्ये बरं नीट ठीक वाच. आहे. एखादी लिंक आहे. बरं. एखादा मेसेज नीट वाचा समजेल. ओके चालेल. ओके चालेल. धन्यवाद. थँक्यू मॅम.
यांचं झालं आहे, यांचे ऑलरेडी प्रश्न विचारून झाले आहे. ठीक आहे. मग आपण उद्या सकाळी 6 वाजता नावाने जॉईन करा आणि मला दिसले पाहिजे तुम्ही. जे लोकांना बसायचा प्रॉब्लेम आहे, बेडवर बसले तरी चालेल, चेअरवर, अदरवाईज खाली बसलं तर अतिउत्तम. ओके, चला ठीक आहे. सर्वांनी आज मला ऐकून घेतले, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.